नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। राज्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। राज्य सरकारचा मोठा निर्णय, सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे एकत्र 3000 रुपये उद्या 12 वाजता जमा होणार। काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही वेब मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला, काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे। सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केली आहे किंवा केवायसी केली नसेल अशा सर्व लाडक्या बहिणींना हे हप्ते दोन्ही मिळणार आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणी येत्या 2 महिन्यात केवायसी करणार नाहीत त्यांना नोव्हेंबर पासून लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये। सविस्तर बातमी या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर निश्चितच या व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचे लाईक्स अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यास आम्हाला प्रोत्साहन देतात। तर बघा, गतवर्षी शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी एका नव्या योजनेची घोषणा केली। मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली। मध्य प्रदेशमध्ये ही योजना लाडली बहना योजना या नावाने ओळखली जाते। दरम्यान राज्यात सुरू झालेल्या या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपयांची भेट दिली जात आहे। ही योजना सुरू झाल्यापासून चर्चेतच आहे। या अंतर्गत आतापर्यंत एकूण 14 हप्ते देण्यात आले आहेत। योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता नुकताच पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे। ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरमध्ये जमा झाला असल्याने सप्टेंबरचा हप्ता कधी जमा होणार हा मोठा सवाल आहे। रिपोर्टनुसार या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे या योजनेचा अनेक अपात्र महिलांनी लाभ उचलला असल्याचे समोर आल्यानंतर आता सरकारने लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे। याचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला असून या अंतर्गत येत्या 2 महिन्यांनी पात्र लाभार्थ्यांनी केवायसी पूर्ण करायची आहे। महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेसाठी दरवर्षी ई-केवायसी करावी लागणार आहे। दरवर्षी जून महिन्यापासून केवायसीची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि 2 महिन्यांच्या काळामध्ये ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल। म्हणजेच आता लाडक्या बहिणींना दरवर्षी ई-केवायसी करावी लागणार आहे। ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्यांना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळणार नाहीयेत।